एक मराठा लाख मराठा तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. सगळे का सगळे? छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. एक मराठा लाख मराठा. आता कुठं जायचं? मुंबईला जायचं. आता कुठं जायचं? मुंबईला जायचं. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मुंबईला या. गणपती बाप्पा म्हणजे मोरया म्हणायचं. बाप्पा मोरया. देवाला घेऊन मुंबईला यायचं. मुंबईला या. बाप्पा मोरया. देवाला घेऊन मुंबईला या. एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे गणपती बाप्पा मोरया. देवाला घेऊन मुंबईला या. गणपती बाप्पा मोरया. देवाला घेऊन मुंबईला या. आता कुठं जायचं? मुंबईला जायचं. आता कुठं जायचं? मुंबईला जायचं. आमचा जो गणेशोत्सवाचा सण आहे तो सण आम्ही प्रत्येक गणेश मूर्ती आम्ही आमच्या वाहनावर स्थापन करणार आहोत आणि गणपती घेऊनच आम्ही आंतरवली मार्गे शिवनेरी आणि शिवनेरीवरून मुंबईला निघणार आहेत. मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्येच आमच्या बाप्पाचं विसर्जन आम्हाला करायचं आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतनं ठरवलेलं आहे की यावर्षी प्रत्येक ग्रामपंचायतचा मानाचा गणपती बाप्पा आम्ही ग्रामपंचायतच्या सदस्यासहित सोसायटीच्या सदस्यासहित दोघांचे वेगवेगळे गणपती बाप्पा घेऊन आम्ही दादांच्या बरोबर मुंबईमध्ये विसर्जन करायला जाणार आहेत. त्याचे हे दोन मूर्त्या, एक सोसायटीची मूर्ती आणि एक ग्रामपंचायतीची मूर्ती आज पाडे पिंपरी या गावात घेऊन आलेलो आहे आणि संबंधित सरपंच आणि चेअरमन यांना आम्ही सुपूर्द करतो आहे. गणपतीची नेमकं काय? मराठा समाज हा संस्कृती जपणारा समाज आहे. तो संस्कृती जपणार आहे, सण उत्सव साजरे करणार आहे. त्याच्यामुळे आमचा सण जो आहे गणेश उत्सवाचा निश्चित आम्ही साजरा करणार. पण आमचा सण यावर्षी आम्ही आमच्या चालू वाहनामध्ये गणपती बाप्पा बसवणार आणि दादाची साथ देण्यासाठी, आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही गणपतीच्या मूर्तीसह आम्ही मुंबईला पोहोचतोय आणि आमचा सण करत असताना आम्ही आरक्षणही घेऊन दाखवू. गणेश उत्सव आज गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या माध्यमातून आजचा दिवस हा पवित्र दिवस आहे. त्याच्यामुळे आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येक ग्रामपंचायतीला आजपासून आम्ही देत आहोत आणि ह्या मूर्त्या घेऊन प्रत्येक ग्रामपंचायत असतील, सोसायटी असतील, ते दादाबरोबर निघणार आहेत. म्हणून आजची संकल्पना ही चतुर्थीची संकल्पना आहे. तिच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्ही बाहेर गावाहून जे आलात आणि आम्हाला याविषयी मराठा आरक्षणाविषयी थोडी माहिती दिली आणि आम्हाला आमच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीला व ग्रामपंचायतीला 2 मूर्ती आम्हाला या ठिकाणी तुम्ही दिल्या आणि त्यामुळं आम्ही येणाऱ्या 27 तारखेपर्यंत आमच्या गावामध्ये अनेक बैठका घेऊ आणि जसं होईल ह्या पद्धतीनं आम्ही जास्तीत जास्त लोक आपले मुंबईला कसे आंतरवाली सराटीपासून मुंबईचं मार्गक्रमण करण्यासाठी जे तरुण मंडळी आहे हेतू पुरस्कार आम्ही त्यांना सांगून त्यांना मार्गदर्शन करून आम्ही जेवढे निघतील तेवढे आम्ही पाठवू. ही म्हणाली वाहनामधून आमचे तरुण मंडळी या आरक्षणासाठी किंवा जाणार आहे त्याच वाहनामध्ये आमच्या या गणपतीची मूर्तीची स्थापना करून 27 तारखेला मुंबईमध्येच समुद्रामध्ये या मूर्तीचं विसर्जन नक्की केलं जाईल. तारखेला आम्ही मुंबईला दादाच्या सोबत निघू आणि त्या ठिकाणी जोपर्यंत दादा त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्या दिवसापर्यंत आम्ही त्याच ठिकाणी राहू व नंतर ज्या दिवशी आपलं विसर्जन आहे त्याच दिवशी आम्ही अरबी समुद्रामध्ये या गणपतीचं विसर्जन करू. माणिक पाडे. एक मराठा आणि कोण मत देत नाही, देत नाही,
समापूर्वक अभिनंदन. आपण पावन अशा पिंपरी गावामध्ये आज आलेलो आहोत. आज भारत बापू आमचे चेअरमन आहेत. या गावामध्ये आपण तर आलात आणि खरंच आम्हाला अनमोल असं थोडं सांगितलं. आमचं गाव उद्यापासून तयारीला लागलं ही आम्हाला बापूकडून एक शब्द पाहिजे. लागलं